नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे आणि मी हे कट करून घेतलेलं आहे. तर बघा, मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमागचा आरीवर्कचं ब्लाऊज कसं शिवायचं. तर आज मी तुम्हाला कटोरीचा समोरचा भाग कसा जोडायचा तो सांगणार आहे. तर बघा, कोणाकोणाला प्रिन्स कट नाही पाहिजे, कटोरीच ब्लाऊज पाहिजे आणि त्याच्यावरती समोरचं आरीवर्क असलं तर हे कसं जोडायचं एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, हे पूर्ण पॅटर्न पहिले आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि जे ही डिझाईन आहे ती आपल्याला बाजूला कट करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच याला असं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आतमध्ये हे मुडपून घ्यायचं आहे. याच्यावर धागे वगैरे अजिबात निघले नाही पाहिजे, त्याच्यासाठी अर्धा इंच दोन्ही साईडने ठेवायचं आहे आणि हे आतमध्ये अशी मुडपून घ्यायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, याच्यावरती छोटे छोटे कट मारायचे या पद्धतीने आणि असे आपल्याला मुडपून घ्यायचे आहे. तर बघा, आपण पहिले समोरचे पार्ट आहे ते जोडून घेणार आहोत ब्लाऊज पीसावरती आणि अस्तर जॉईंट करून घेणार आहोत. तर बघा, हे दोन्ही पण असे उलटे ठेवून घ्यायचे आहे ब्लाऊज पीसाचं कापड आणि त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने आपल्याला याला टीप मारून घ्यायची आणि उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, पूर्ण हे चारही पार्ट आपण असे जोडून घेतलेले आहे आणि ब्लाऊज पीसाचे आपल्याला उरलेलं कापड अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, समोरच्या पार्टला पण एक जॉईंट आलेला आहे, कारण ब्लाऊज पीस थोडा होता आणि बाही पण मोठी होती आणि माप पण खूप मोठं होतं, त्याच्यामुळे हे थोडंसं कमी पडलं होतं म्हणून समोरच्या एका भागाला जॉईंट आलेला आहे, पण तो अजिबात दिसत वगैरे नाही, इथं आलेला आहे समोरच्या एका भागाला. तर बघा, आता आपल्याला क्रॉसपट्टी पण जोडून घ्यायची आहे. तर बघा, क्रॉसपट्टीचं कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशी खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला पहिले पण दाखवलेला आहे समोरचा भाग कटोरीचा कसा जोडायचा कसा नाही, तो पण मी पहिले तुम्हाला दाखवलेला आहे. फोरटकचा पण कसा शिवायचा तो पण मी दाखवलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, खालच्या साईडने अशी टीप मारून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, दाब टीप दिली तर एकदम सुंदर आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये येतं. आपलं थोडंसं काम वाढतं पण ब्लाऊजला फिनिशिंग एकदम सुंदर येते. तर बघा, त्याच्यानंतर असं वरती मुडपून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, आपली क्रॉसपट्टी रेडी झालेली आहे आणि दुसरी पण सेमच या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, एकदम दोन्ही पण आपल्या रेडी झाल्याने एका क्रॉसपट्टीला आपल्या जॉईंट आलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीला टक्स मारायचे आहे. तर बघा, अशी टोकाला टोक अशी मिळून घ्यायची आहे आणि मध्यातून आपल्याला याचेवाले टक्स पॉईंट देऊन घ्यायचे आहे. तर बघा, असे व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आडवा घ्यायचा आहे 1.5 इंचाचा, खडूनी मार्किंग करायची आणि उभा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच. तर बघा, असं तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि पक्क्या याच्यावरती 2 टिपा मारून घ्यायच्या आहे. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी तुम्हाला. एकदम तुम्हाला कस्टमर वाढवायचे असले तर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग महत्त्वाची पाहिजे आणि ब्लाऊज पण कस्टमरला चांगले आले पाहिजे, तरच आपलं कस्टमर वाढतं. तर बघा, त्याच्यानंतर आता हे जे आहे जो आपण टक्स मारलेला आहे त्याचं आपल्याला कट नाही करायचं. तर बघा, याला मी हे पण तुम्हाला असं कालच व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला याला पॉईंट कसा द्यायचा आहे आणि हे न कट करता याला एकदम सुंदर असा पप पण पडतो आणि टोक वगैरे पण अजिबात दिसत नाही. तर बघा, या पद्धतीने असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघा, तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही रिपीट पण व्हिडिओ बघू शकता आणि मी काल पण अपलोड केलेला आहे स्पेशल त्याचावाला कटोरीला टक्स कसा मारायचा आहे, तो पण तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा हा कटोरी जोडून घ्यायची आहे. तर बघा, अशी टोकाला टोक धरून घ्यायचे आणि अर्धा इंच अशी आपल्याला गोल्ड राऊंडमध्ये टिप मारीत चालायची आहे आणि अजिबात आपल्याला ओढून वगैरे घ्यायचं नाही आहे. एकदम सारखी अशी आल्लाद आपल्याला टिप मारून घ्यायची. वडल्यावाने अजिबात करायचं नाही, म्हणजे ते कटोरी आपली एकदम चांगली बसत नाही, त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित अशी दम्मानीच अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, टिप मारून झाल्याच्या नंतर जी आपण पहिली टिप मारलेली आहे त्याच्या थोडी अलीकडे अजून एक किंचितभर अशी नखभर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे इथं अजिबात एकदम घोळ वगैरे पडत नाही आणि एकदम सुंदर आपलं वालं जेव्हा आपण घालतो तेव्हा एकदम सुंदर असा ब्लाऊज आपल्याला बसतं. तर बघा, मी टिप मारून झाल्याच्या नंतर तुम्हाला जवळून पण दाखवते. तर बघा, पक्क्या 2 टिपा मारून घेतलेल्या आहे, धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघू शकता, या पद्धतीने थोडंसं किंचित आतमध्ये यायचं आहे. तर बघू शकता, एकदम अशी सुंदर इथं फिनिशिंग येते आपलीवाली. तर बघा, व्यवस्थित असं रेडी झाल्याच्या नंतर थोडंसं इथं खाली उरलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं समोरचा भाग आपला रेडी झालेला आहे ना, आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा, समोरचा भाग आपल्याला सोयीचा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशी उलटी ही क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि अशी अर्धा इंचाला कमी आपल्याला अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही सोबत पण तिन्ही कापड धरून पण टीप मारून घेऊ शकता, पण तुम्हाला मी समजून असं या पद्धतीने सांगत असते. तर बघा, असं व्यवस्थित असं ब्लाऊज पीसाचा समोरचा भाग असा उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि याला अशी टिप मारून घ्यायची आहे सरळ. तर बघा, त्याच्यानंतर टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आहे आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आणि आता जे उलटं करून घ्यायचं आणि हे याची पायपिंग करून आतमध्ये हे कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती असं ठेवायचं आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपलं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज रेडी होतं.
तर बघा व्यवस्थित परत टिपवर टिप आपल्याला मारून घ्यायची आहे सरळ. तर बघा याच्यावरती मी खूप सुंदर अशा डिझाईन पण टाकलेलं आहे, कटिंग पण टाकलेलं आहे आणि याच्यावरती लेंगेची पण कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे. घागऱ्यावरचंच म्हणजे लेंगेवरचंच मी ब्लाऊज कटिंग आणि शिलाई पण दाखवलेलं आहे 18 वर्षाच्या मुलीचं. तर तुम्ही ते पण नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत. तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर जिथून ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे कापड सरळ करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित आपण हे फिनिशिंगमध्ये आपलं हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर ही क्रॉसपट्टी जी उरलेली आहे तिथून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड कट करायचं आहे. तर बघा मी जास्तीचीच क्रॉसपट्टी घेतलेली होती त्याच्यामुळे हे जास्तीचं झालेलं आहे. तर बघा इकडच्या साईडने पण सेम तसंच करायचं आहे आणि टिप मारून घ्यायचं आणि उरलेलं ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपला समोरचा भाग रेडी झालेला आहे आणि आपल्याला दुसरा पण सेमच या पद्धतीने रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा दुसरा पण आपण असाच रेडी करून घेतलेला आहे आणि याला हुक लूक पट्टी पण आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा मी तो तुम्हाला दाखवलेला आहे या पद्धतीने. आता मी एक छोटा घेतलेला आहे 2 इंचाचा आणि एक 4 इंचाची घेतलेली आहे आणि अशी आपल्याला एक आतमधून बाहेर घ्यायची आणि एक वरून आपल्याला आतमध्ये मुडपून घ्यायची आहे म्हणजे हुक लूक पट्टी आपली रेडी झालेली आहे. तर बघा मी हा पण व्हिडिओ टाकलेला हुक लूक पट्टी कशी जोडायची आहे ती पण दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर इथून असा गोल राऊंड देऊन घेतलेला आहे आणि कट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला समोरचा गोल भाग आपला गळा आला पाहिजे त्या हिशोबाने मी असं एकवर एक ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित असा गोल आकार येईन या पद्धतीने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे. तर बघा सुंदर असा आपला व्यवस्थित असं रेडी झालेलं आणि याला आपल्याला पायपिंग पण करून घ्यायची आहे. तर बघा मी पायपिंगचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला पायपिंग आपल्याला कशी पद्धतीने करायची आहे. तर मी आता फक्त याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे समोरचा भाग कसा जोडायचा. तर बघा याला पायपिंग पण एकदम सुंदर अशी पायपिंग करून घेतलेली आहे आणि हुक लूक पट्टी पण करून घेतलेली आहे आणि त्याला हुका घालण्यासाठी काजा पण करून घेतलेला आहे. तर बघा एकदम सुंदर भाग आपला असा रेडी झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता जो आपण ह्यो भाग घेतलेला आहे त्याला पण असं मुडपून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा याच्यावरती असं ठेवून बघायचं आहे आपल्याला. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे काठोकाठ दोन्ही साईडने सेम तसंच रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा मी दोन्ही साईडने तशाच टिपा मारून घेतल्या रेडी करून घेतलेलं आहे आणि इकडून आपण जे अर्धा इंच कापड ठेवलेलं आहे ते आपल्याला इकडून मुडपून घ्यायचं आहे म्हणजे इथं पण फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे. कट नाही करायचं ते कापड आपल्याला म्हणजे ते आतमध्ये मुडपून जाईल तर त्याचे धागे वगैरे पण दिसणार नाही. तर बघा असे गळ्याला गळा असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि हा उजव्या साईडचा आपला गळा रेडी असतो पहिलाच म्हणजे जेव्हा वर्क केलेलं असतं ते उजव्या साईडचं असतं त्याच्यामुळे याला काही एक असं आपल्याला अडचण येत नाही की कोणत्या साईडने येईन असं काही नाही, हे एकाच साईडने आपलं उजव्या साईडने येतं. तर बघा मी याला पिना पॅक करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काठोकाठ अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा बरेच जणी म्हणतात की याला प्रिन्स कटच पाहिजे, तसं काही नाही. ज्याला प्रिन्स कट नाही आवडत त्याला कटोरी आवडतं त्याला हे असं शिवून देणं भाग असतं. तर एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही. फक्त आपल्याला हे बाजूला कट करून घ्यायचं आहे आणि बाजूला जोडायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचं ब्लाऊज रेडी झाल्याच्यानंतर आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपलं रेडी झालेलं आणि इकडच्या साईडने तुम्ही टिप मारून घेऊ शकता किंवा हात शिलाई पण करू शकता किंवा गम येतो आपल्याला चिटकायचा तो गम पण एका साईडने आपण चिटकून घेऊ शकतो. तर बघा दमादमाने मी अशी एकदम दमाने टिप मारून घेतलेली इकडच्या साईडने आणि त्याच्यानंतर मी हात शिलाई पण करून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घेऊया एका साईडने व्यवस्थित. तर बघा अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा की कटोरीच्या ब्लाऊजला पण आपल्याला आरीवर्कचा जो समोरचा पार्ट आहे तो पण आपल्याला जोडता येतो. तर नक्की ट्राय करा. तर बघा पिना काढून घेतलेले आहे, नंतर मी उरलेलं कट करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी रेडी करून घेतलेलं आहे. शिलाई पण करून घेतलेली आहे आणि टिप पण मारून घेतलेली आहे किंवा तुम्ही गमनी पण चिटकून घेऊ शकता एका साईडने. तर बघा झूळ वगैरे अजिबात पडल्याने एकदम सुंदर आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी झालेलं आहे. मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेणार आहे, पाठीमागचा भाग पण जोडून घेणार आहे आणि बाही पण जोडून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर भाग आपला रेडी झालेला आहे एकदम. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. एकदम सुंदर असा भाग आपला पाठीमागचा पण आणि समोरचा भाग रेडी झालेला आहे आणि कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.